सीड्स ऑफ पीस इंडिया ने मुंबई बहाई समुदाय के साथ मिलकर शनिवार सुबह 13 दिसंबर को मानवाधिकार दिवस मनाने के लिए एक खास सामुदायिक कार्यक्रम आयोजित किया। ये दिवस दुनिया भर में 10 दिसंबर को मनाया जाता है। सीड्स ऑफ पीस के पूर्व छात्रों, शिक्षकों, माता-पिता, छात्रों और बहाई समुदाय के सदस्यों सहित लगभग 100 प्रतिभागी एकता की भावना से एक साथ आए, जो शांति, न्याय और मानवता की एकता के प्रति साझा प्रतिबद्धता को दर्शाता है। दोनों समुदायों के लिए सामान्य मूल्यों पर आधारित इस कार्यक्रम ने शांति, समानता, भाईचारा और न्याय पर विचार करने के लिए एक मंच प्रदान किया, जो मानवाधिकारों की जीवित अभिव्यक्ति हैं। बहाई दृष्टिकोण से मानवाधिकारों की प्रगति व्यक्तियों और समुदायों, विशेष रूप से युवा पीढ़ी की नैतिक और आध्यात्मिक शिक्षा से निकटता से जुड़ी हुई है, जो समाज के प्रति न्याय, करुणा और जिम्मेदारी जैसे गुणों का पोषण करती है। माझं नाव सागर कांबुर्डे आहे आणि मी एका इंटरनॅशनल एनजीओ आहे सीड्स ऑफ पीस, त्याच्यात इंडिया कंट्री डायरेक्टर आहे। 10 डिसेंबर हा इंटरनॅशनल ह्युमन राईट्स डे होता। त्या संदर्भात आम्ही आज इथे एकत्रित झालोय। इथे खूप सारे स्टुडंट्स, त्यांच्या टीचर्स, वेगवेगळे फॅसिलिटेटर्स, जे सपोर्टर्स आहेत आणि जे ह्युमन राईट्स आणि पीस म्हणजे शांती यात जे बिलीव्ह करतात, एकत्रित आले आणि आम्ही विचार केला काही आयडेंटिटीशी काय संबंध आहे आणि जेव्हा तुम्हाला काही तुमच्या आयडेंटिटीज तुमच्याकडनं घेतल्या जातात किंवा तुमचे हक्क तुम्हाला दिले जात नाहीत, तुम्हाला कसं आतून फील होतं, कसं वाटतं तुम्हाला, तर त्याच्यावर थोडी चर्चा झाली। काही ॲक्टिव्हिटीज आम्ही केल्या आणि ते मोस्टली यूथ होते, तर त्यांना एक अपॉर्च्युनिटी मिळाली की त्यांनी एक शांतीपूर्व देश आपण कसा घडवू शकतो, ते त्याच्यात रोल काय प्ले करू शकतात। बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की मी तर फक्त एक छोटा व्यक्ती आहे, मी काय करू शकतो, बट दैनंदिन जीवनात मी माझ्या काय बदल आणू शकतो, मी सगळ्या लोकांशी कसे संवाद साधू शकतो आणि डिबेट करण्याऐवजी कसं मी सगळे ओपिनियन्स ऐकून आणि मग स्वतःचा एक विचार जो समर्थ आहे, जो एक होलिस्टिक आहे, सर्व बाजूने मी विचार करतोय का, की मी फक्त माझाच विचार पुढे लोकांवर लादतोय, तो हे न करून मी कसं एक चांगला लिस्टर, मी कसं शांतपणे ऐकणार, कारण की 2 कान आपल्याला दिलेत आणि एक तोंड आहे, तर काय मी डबल ऐकतो आणि मग माझे विचार व्यक्त करतो का, यावर थोडी आम्ही चर्चा केली। आणि आजचा हा जो व्हेन्यू आहे हे बहाई सेंटर आहे आणि बहाई या समाजात आणि खूप प्राधान्य दिले आहे पीससाठी, शांतीसाठी, की कसं आपण त्यांना रिच्युअल्स वगैरे काही नाही आहेत, परंतु त्यांना कोणी पुजारी वगैरे असे त्यांच्यात नसतात बहाई लोकांमध्ये, त्यांच्यात फक्त काही लर्निंग्स आहेत, काही नॉलेज पॉईंट्स आहेत, तुम्ही तुमची एक लाईफ कशी जगू शकतात त्यावर चर्चा थोडी झाली। त्यातल्या ॲडव्होकेट जेना होत्या, त्यांनी पण सांगितलं त्यांच्यासाठी बहाईझम काय आणि त्याच्यात यूथ आणि पीस बद्दल काय काय त्याच्यात पॅरलल्स आहेत याच्याबद्दल चर्चा झाली। सो तुम्ही सगळे इथे आलात त्याबद्दल खूप धन्यवाद आणि मला बोलण्याचा संधी दिली त्याबद्दल मी आई एम वेरी ग्रेटफुल। ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड ह्यूमन राइट्स डे, क्योंकि उसका जो पीस के साथ कनेक्शन है वो बहुत ही इम्पोर्टेंट है। और आज के ज़माने में जहाँ पे आप न्यूज़ देख लीजिए, वर्ल्ड इवेंट्स देख लीजिए, सिर्फ वॉर की बात हो रही है, कोई इस बारे में बात कर ही नहीं रहा। तो हम यूजुअली यूथ के साथ काम करते हैं 14 से 17 साल के बीच, यंग लीडर्स के साथ उनको डेवलप करने के लिए, एक पीस लीडरशिप कह लीजिए वो चीज़, एजुकेटर्स के साथ। तो आज इन्हीं वैल्यूज़ को दोहराने के लिए, टू कम टुगेदर एज अ कम्युनिटी, कि एक साथ सोचें, एक साथ इस बात पे बात करें, विचार करें, सीखें एक दूसरे से, उसी उद्देश्य से ये प्रोग्राम हमने ऑर्गेनाइज किया।